रील्स नाहीये तर म्हटलं चला आज थोड्याशा गप्पा मारूया. त्याचं पण एक कारण आहे. जसं की 2-4 दिवस पाठीमागे मी म्हणजे माझा जो जायचा रोड होता रस्ता, त्या ठिकाणी थोडं काम असल्यामुळे बंद होता. तर मी माझ्या कॉलेजच्या इथून जात होते. तर तिथून गेल्यानंतर अगोदरच्या ज्या आठवणी आपल्या असतात, की आपले फ्रेंड्स वगैरे असतात, तर त्या आठवणी आठवून खूप भारी वाटत होतं. असं वाटत होतं उगाच आपण लवकर लग्न केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी नको त्या आपल्याला भोगायला आल्या. तर ह्या अशा गोष्टी आहेत प्रत्येकाच्याच नशिबी आहेत. असं नाहीये की माझ्यासोबतच झाले म्हणून. पण अगोदरच्या आठवणी खूप छान होत्या. कुठल्याही प्रकारचं आपल्याला टेन्शन नसतं. ना आई-वडिलांनी काही आपल्याला ओरडत नाही, बोलत नाही. अभ्यास करा, शाळेत जावा, स्कूलचं, कॉलेजचं लाईफ खूप भारी होतं. ते मला सांगण्याचा एकच मुद्दा आहे की जे मुलं-मुली लव्ह मॅरेज म्हणून 20, 21, 22 वर्षामध्ये लग्न करतात, तर त्यांनी लग्न न करता अगोदर एज्युकेशन कंप्लीट करावं आणि मग नंतर 28-29 वर्षामध्ये लग्न करावे. कारण त्याचं कारण एकच आहे, नशिबाने मुलांना चांगली बायको भेटली तर संसार चांगला होतो. तसंच मुलींनाही नशिबाने चांगला नवरा मिळाला तर संसार चांगला होतो. तसं माझंही मिस्टर चांगले होते. पण नशिबाने कसं माझ्या आयुष्यात ही वाईट वेळ आली. तर सांगायचं एकच आहे, की लहान वयामध्ये लग्न करून जबाबदारी घेणं, त्यात मूल मूल होणं ह्या खूप डिफिकल्ट असतात एका महिलेसाठी ही गोष्ट.